आता एक मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात। नागपूर येथील कालच्या घटनेमध्ये जखमी झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। कालच्या घटनेमध्ये नागपूरच्या घटनेमध्ये हिंसाचार झाला आणि तिथे अनेक पोलीस यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता। याच हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले। त्यातले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉल करत संवाद साधलेला आहे आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। तर नागपूरच्या राड्यावेळी कदम हे जखमी झालेले होते आणि त्यानंतर आता विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांना व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि पोलीस उपायुक्त यांच्याशी त्यांनी विचारपूस केलेली आहे। लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। काल 2 गटांमध्ये हा राडा निर्माण झाला आणि त्यानंतर पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आलेली होती। याच दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले। हो सर, कुराडीचा गाव आहे सर, डीप आहे। अच्छा, हातावर लागला। यस सर, हातावर आहे सर। अच्छा, मग आता प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। चला, व्हेरी गुड। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। थँक्यू सर। ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। थँक्यू सर। तर नागपूर येथील कालच्या घटनेमध्ये जखमी झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातचीत केलेली आहे। त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांची विचारपूस केली आहे।